दिल्लीत विरोधी पक्षांचे आंदोलन सुरू केले। राज्यसभेतील मार्शल प्रकरणावरून विरोधक आता चांगलेच आक्रमक झालेत। राहुल गांधी सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। आपण बघतोय काल जो अभूतपूर्व गोंधळ झाला त्यानंतर थेट सरकारकडनं राज्यसभेमध्ये मार्शल बोलवण्यात आलेले आहेत। पूर्णपणे आतमध्ये मार्शलचा वेढा आहे। याच पार्श्वभूमीवर विरोधकांनी मात्र तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। राज्यसभेतील मार्शल प्रकरणावरून विरोधक आता चांगलेच आक्रमक झाले। थेट दृश्य आपण बघतो आहोत। सगळे विरोधक या ठिकाणी एकवटलेले आहेत। राहुल गांधी स्वतः या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। संजय राऊत सुद्धा आपण बघतो आहोत। मल्लिकार्जुन खरगे आपण बघतोय। सगळेच जण आता इथे विरोधक एकत्र आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। राज्यसभेतील मार्शल प्रकरणावरून विरोधक आता चांगलेच आक्रमक झालेले आहेत। आपण बघतोय काल राज्यसभेमध्ये अभूतपूर्व असा गोंधळ झाला होता। पॅगाससच्या प्रकरणावरून हा सगळा गोंधळ सुरू होता। लोकसभा अनिश्चित काळासाठी आपण बघतोय स्थगित करण्यात आली, पण दुसरीकडे आपण बघतोय राज्यसभा आता सध्या सुरू आहे। मात्र राज्यसभेतला गोंधळ टाळण्यासाठी सरकारने थेट मार्शल्स राज्यसभेच्या आतमध्ये बोलवलेले आहेत आणि त्याच वरनं विरोधक आता आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। आणि विरोधकांनी या सगळ्यावर तीव्र आक्षेप घेत आता आंदोलन केलेलं आहे। ही संसदेची लोकशाही आहे का असा सवाल सुद्धा आता अनेक जण उपस्थित करतायत। आपण बघताय काल विरोधी पक्षांनी चांगलाच हंगामा केला। त्यानंतर लोकसभा आणि राज्यसभा याबाबत राज्यसभेत अभूतपूर्व असा गोंधळ झाला आणि त्यानंतर आपण बघताय 2 दिवस आधीच लोकसभा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली। मात्र आज राज्यसभेच्या अधिवेशनादरम्यान आपण बघतोय मार्शल या ठिकाणी बोलवण्यात आले। मात्र या सगळ्यावर तीव्र नाराजी या ठिकाणी व्यक्त करण्यात येते आहे। And all other opposition leaders are also here. They will address you. They will tell the future course of action and also all the issues which are raised in Parliament, outside the Parliament. About that, everybody will speak 1 minute from all the parties. Thank you. Can we have some silence, please? Can we have some silence? Thank you, everybody, for coming here. The Parliament session is over, and frankly, as far as 60% of the country is concerned, there has been no Parliament session, because the voice of 60% of this country has been crushed, humiliated, and yesterday in the Rajya Sabha physically beaten. We raised the issue of Pegasus. We asked the government to debate Pegasus. The government refuses to debate Pegasus. We raised the issue of farmers outside Parliament because we cannot raise it inside Parliament. We raised the issue of price rise outside Parliament because we could not raise it inside Parliament. And today we have come here to speak to you because we are not allowed to speak inside Parliament. This is nothing short of the murder of the democracy of this country. I'd also like my friends from other parties to make their comments. Raut sir. देखिए, जैसे कि अभी राहुल जी ने कहा कि पार्लियामेंट सेशन हुआ ही नहीं है। अगर विपक्ष को अपनी बात रखने का मौका नहीं मिला है, हम जनता के हित में, देश के हित में जो बात रखना चाहते थे, हमारा आवाज आप तक पहुंचने नहीं दिया। अगर आप इसे जे आपण बघतोय जे काही संसदेमध्ये चालू आहे ते त्याबद्दल तीव्र आक्षेप आता घेण्यात येतोय। सगळे विरोधक आता आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे। थेट मार्शल्स आतमध्ये संसदेमध्ये आणण्यात आलेले आहेत। आपली नेमकी काय प्रतिक्रिया आहे? हॅलो, हा बोला। हॅलो, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय विनायकजी? येतोय आवाज येतोय। काल
जो काय राज्यसभेमध्ये प्रकार झाला ते आम्ही जर पाहिलं, आम्ही त्या राज्यसभेत नव्हतो, पण तो प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. आपल्या संसदीय लोकशाहीमध्ये संसद ही देशाची सर्वोच्च असं सभागृह आहे आणि त्या सभागृहाचा हा जो गरिमा आहे तो कायम राखण्याची जबाबदारी विरोधकांची आहे, पण त्याचबरोबर त्यात जास्तीत जास्त जबाबदारी ही सत्ताधारी पक्षाची आहे. सत्ताधारी पक्ष विरोधकांची कोणती बाजू ऐकून न घेता केवळ आणि केवळ आपल्या मनमानीपणामुळे बिझनेस रेटून न्यायचा हा जो काय प्रयत्न त्यांनी चालवला होता तो योग्य नव्हता. आणि म्हणून कालचा प्रकाराला मला जर विचाराल तर जबाबदारी ही सत्ताधारी पक्षाच्या संसदीय मंत्र्यांनाच घ्यावी लागेल. त्यांच्यामुळेच झालेलं ते बिघडलेलं गणित आहे आणि त्यामुळे साहजिकच आहे की लोकांना जो कालचा हा दुर्दैवी प्रकार घडला. निश्चितच आपण त्या सगळ्या प्रकारचा निषेध सुद्धा करण्यात येतोय. धन्यवाद तुमची प्रतिक्रिया दिल्याबद्दल. आपण बघतोय थेट आंदोलनाच्या ठिकाणी जाऊया. विरोधक सगळे आक्रमक झालेले आहेत. संजय राऊत सध्या बोलत होते. In more than 2 decades of experience in Parliament, we have never witnessed what we experienced yesterday in the Rajya Sabha. The opposition, as the voice of the people, raised very important issues. The Pegasus, farmers issue, and the price rise to be discussed. Government never considered to any one of our demands. Above all, yesterday, the General Insurance Business Amendment Bill is very important, in which the government is attempting to dilute the shares of the government and sell it to the private companies. Lakhs of employees are agitating, crores of policyholders are affected. So we just suggested that it should be referred to a select committee. Even that they didn't relent, they didn't concede. They were trying to push what all they wanted. They passed 35 bills, and yesterday in the din they wanted to pass the insurance bill. When the members agitated, force was exerted upon them. Literally 2 women MPs were dragged in the pathway, and all our efforts to resist the government not to bring the bill for discussion was futile. But all the TVs, Rajya Sabha TV has been blacked out. What happens on the opposition benches never goes to the people. So we have come to you, through you only, we can make to the people, take to the people, clear our stand that all of us are united. All the opposition parties in this country are now united against this authoritarian government who are rigid, where the parliament is in peril, the democracy is in peril, and no democracy is allowed to the opposition members. So we are all united, come here, and through you it should reach the people that we were not the responsible as we were being alleged or accused. Only the ruling party is solely responsible for not functioning the parliament and all other things that have happened. Now we are here to register our protest. What have been going on in the parliament? Parliament is insulated from the media persons. The Editors Guild, Journalists Union and the leaders of the media have written a letter to Speaker to remove the ban on the media from entering the Parliament House. The Parliament Rajya Sabha TV is not telecasting our voice. We have raised several issues which is related with the national security and the life of the people at large, but never they agree us to raise a single word on Pegasus or farmers issue or employment, unemployment or price rise. Yesterday, they behaved like gundas. There were no marshals, there were some gundas in the dress of marshals. They manhandled our lady members, even others. We are hurt from them. This is unprecedented in the history of the parliament. We cannot agree with that. We will take this agitation outside the parliament. You please report the fact to the people. ये पूरा संसद का जो सत्र रहा है, ये मैं समझता हूं कि बहुत ही हमारे सब लोगों के लिए शर्मनाक रहा है। कल हमारे नेता शरद पवार जी ने राज्यसभा में बैठे हुए जो
प्रोसीडिंग्स हो रही थी उसके बारे में टिप्पणी की है, और जो आप सभी लोगों ने आज अखबारों में भी कैरी किया है कि उन्होंने अपने संसदीय जीवन में इस प्रकार की शर्मनाक घटनाओं को कभी देखा नहीं है, और ये जिम्मेदारी सरकार की बनती है कि वे संसद को सुचारू रूप से चलाने के लिए सहयोग करे, और खास करके जो ऑपोजिशन है, ऑपोजिशन का भी एक महत्व लोकशाही में होता है, और ऑपोजिशन की बात ये जनता की बात होती है, जनता की पुकार होती है। इसको पूरी तरह से इस बार इस सेशन में कोई सुनवाई नहीं हुई। ये मैं समझता हूं कि बहुत ही शर्मनाक बात है। इसके लिए जितनी निंदा की जाए कम है। मैं ये फिर से दोहराना चाहता हूं कि शरद पवार जी इस बात से बहुत दुखी हैं और उन्होंने इसकी निंदा कल की है। अतुल लोंढे आपल्याबरोबर आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढेजी. आपण बघतोय जे काही संसदेमध्ये झालेल्या अर्थातच मार्शल थेट बोलवण्यात आलेले आहेत. सर्वात काळा दिवस आहे, लोकशाहीला काळीमा फासण्यात आले सरकारकडून, अशा थेट प्रतिक्रिया आता येत आहेत. आपली नेमकं काँग्रेसकडनं नेमकी काय प्रतिक्रिया आहे? नाही, बरोबर आहे. मार्शल लॉ लावलाय त्यांनी. हो, जे पुरुष सांसद जे होते खासदार, त्यांच्या समोर महिला कमांडोज उभ्या केल्या, आणि जे महिला खासदार होत्या त्यांच्या समोर पुरुष कमांडोज उभे केले. म्हणजे कायद्यात बसतं का हे? कायद्यामध्ये महिलांवर कारवाई ही महिला पोलीसच करू शकतात, महिला कमांडोज करू शकतात, पुरुषांवर पुरुषच करू शकतात. पण अशा पद्धतीनं जे काम चालवलं, लोकांचा आवाज जो आहे तो विरोधी पक्षाला मांडू दिला नाही. मग ते शेतकरी असतील, महागाईचा विषय असतील, शेतकरी म्हणजे शेतकरी कायदे, या सगळ्या संदर्भामध्ये बोलायची तयारी नाही. आणि पेगाससचं एवढं मोठं प्रकरण आहे की ज्याच्यामध्ये देशाच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झालेला आहे, लोकांच्या खाजगी आयुष्याचा प्रश्न उपस्थित झालेला आहे, जो की त्यांचा मूलभूत अधिकार आहे घटनेने दिलेला. मला एक प्रश्न समजत नाही या सरकारचं की उद्या हंगेरी असेल, ऑस्ट्रिया असेल, जर्मनी असेल, फ्रान्स असेल, या सगळ्या देशांमध्ये इन्क्वायरी सुरू आहे, आणि या देशामध्ये जर असं आढळून आलं की याचा वापर जो आहे तर सरकारांनी केलेला आहे, त्याच्यामध्ये भारताचं नाव आलं, तर भारताच्या संसदेमध्ये लोकशाही आहे का असं जगभरामध्ये मेसेज जाईल ना की इथे लोकशाही नाही आहे, इथे ठोकशाही आलेली आहे, इथे एका व्यक्तीचं शासन आलेलं आहे, दोन व्यक्तीचं शासन आलेलं आहे, आणि कॉन्स्टिट्यूशन ही सबवर्ट केलेली आहे. अशा पद्धतीचं भारताच्या लोकशाहीबद्दल जाणं कितपत योग्य आहे? त्यामुळे ज्याला कर नाही त्याला डर कसला? आमचं या सरकारला म्हणणं आहे की तुम्ही चर्चाच होऊ देत नाही. आणि 267 नियमाप्रमाणे चर्चा उपस्थित केली होती दीपेंद्र सिंग हुड्डांनी, ती सुद्धा मान्य करण्यात आली नाही. बंडोपाध्याय टीएमसीचे खासदार आहेत, त्यांनी चर्चा उपस्थित केली होती, ते नियमानुसारी चर्चा होऊ दिलेल्या नाही आहे. आणि 97 मिनिटांमध्ये 20 बिलं पास केली जातात. 97 मिनिटांमध्ये फक्त एका बिलाला 5 मिनिटं पण व्यवस्थित जे आहे ते आलेले नाही आहे. अशा पद्धतीनं लोकशाहीचं दमन जे आहे ते हे सरकार निश्चित सगळ्या प्रकरणाला, सगळ्या गोंधळाला थेट केंद्र सरकारच जबाबदार असल्याचा आरोप सुद्धा विरोधक लावतायत. आता धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. की आपण बघतोय सध्या दिल्लीत विरोधकांचे आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. देशाच्या संसदेत लोकशाहीची हत्या झाल्याचा आरोप केला जातोय.